Hello friends, today we are going to start lesson 1.5, the necklace, part 1. Mathilde was a pretty and charming girl, born as if by an error of fate into a family of clerks. She had no means of becoming known, understood, loved or be wedded to an aristocrat, and so she let herself be married to a minor official at the Ministry of Education. मॅथिल्डा एक अतिशय सुंदर आणि आकर्षक मुलगी होती. मात्र तिचं नशीब कमनशीब की नशीब फुटकं काय म्हणून एका कारकुनाच्या कुटुंबात ती जन्माला आली होती. त्यामुळे तिच्यावर कुणी प्रेम करावं किंवा एखाद्या श्रीमंत घराण्यातल्या मुलाशी तिचं लग्न व्हावं असा काही योग तिच्या नशिबात नव्हता. आणि म्हणून शिक्षण खात्यातील मंत्रालयातील एका कनिष्ठ कर्मचाऱ्याशी लग्न करण्यासाठी तिने होकार दिला. शी ड्रेस्ड प्लेनली बिकॉज शी हॅड नेव्हर बीन एबल टू अफोर्ड एनिथिंग बेटर. शी सफर्ड एंडलेसली, फीलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ. ती साधेसेच कपडे घालायची, कारण चांगले कपडे घालणे तिला परवडत नव्हते, तिला शक्यच नव्हते. फीलिंग शी वॉज एंटायटल्ड टू ऑल द लक्झरियस ऑफ लाईफ, शी सफर्ड बिकॉज ऑफ हर शॅबी पुअरली फर्निश्ड हाऊस. शॅबी म्हणजे गबाळे किंवा घाणेरडे. All these things that another woman of her class would not even have noticed tormented her and made her resentful. She dreamed of a grand palatial mansion with vast rooms and inviting smaller rooms, perfumed for afternoon chats with close friends. चॅट्स म्हणजे गप्पा गोष्टी. तिचे घर हे जुनाट आणि गैरसोयींनी भरलेले होते. आयुष्यातल्या सगळ्या चैनीच्या गोष्टी, चांगल्या गोष्टी मिळवण्याचा आपला हक्क आहे असं तिला वाटायचं आणि त्याच्यामुळे ती दुःखी व्हायची. आणि तिचं घर हे जुनाट असल्यामुळे तिचं जीवन हे कष्टाचं होतं. या सर्व गोष्टी चा तिला खूप त्रास व्हायचा आणि तिला चीड यायची. मात्र तिला या सगळ्या गोष्टींचा हव्यास होता. म्हणजे राजमहालासारख्या घराचं स्वप्न ती नेहमी पाहत असे. आणि जिथे मोठ्या खोल्या असतील अशा त्या खोल्यांमध्ये मित्रमैत्रिणींबरोबर दुपारच्या निवांत गप्पांसाठी आपल्याकडे अशा खोल्या असाव्यात असं तिला वाटत होतं. आणि त्या सगळ्या खोल्या निवांत गप्पांसाठी सुवासाने भरून गेलेल्या असतील अशा एका भव्य राजमहालाचं ती नेहमी स्वप्न पाहायची. येट शी हॅड नो रिच ड्रेसेस, नो ज्वेल्स, नथिंग, अँड दीज वेअर द ओनली थिंग्स शी लव्ड. शी वॉन्टेड सो मच टू चार्म, टू बी एन्व्हायड, टू बी सॉट आफ्टर. मात्र तिच्याकडे ना महागडे कपडे होते ना दागदागिने, आणि तरीही या सर्व गोष्टी तिला हव्याशा वाटायच्या. या गोष्टींची तिला खूप आवड होती आणि तिला आकर्षक वस्तूंचा मोह होता, हव्यास होता. शी हॅड ए रिच फ्रेंड, ए फॉर्मर स्कूलमेट ॲट द कॉन्व्हेंट, whom she avoided visiting because afterwards she would weep with regret, despair and misery. तिची कॉन्व्हेंट शाळेतली एक श्रीमंत बालमैत्रीण होती, पण तिला भेटणे ही नेहमी टाळायची, कारण भेटल्यानंतर आपले हाल आठवून स्वतःविषयी तिला निराशा वाटून, दुःख वाटून रडायला यायचं. वन इव्हिनिंग हर हजबंड केम होम विथ एन एअर ऑफ ट्रायम्फ, होल्डिंग ए लार्ज एन्व्हलप इन हिज हँड. लुक, ही सेड, हिअर्स समथिंग फॉर यू. एके दिवशी तिचा नवरा विजयी मुद्रेनी घरी आला आणि त्याच्या हातात एक मोठा लिफाफा होता. हे बघ, तो मॅथिल्डेला म्हणाला, तुझ्यासाठी मी काय आणलाय.
She tore open the paper and drew out a card on which was printed the words. तिने ते पाकिट फोडलं आणि त्यातून एक पत्रिका बाहेर काढली. आणि त्यावर छापलं होतं, द मिनिस्टर ऑफ एज्युकेशन अँड मादाम जॉर्ज रोम्पुनू request the pleasure and Mr. and Mrs. Loisel's company at the ministry on the evening of Monday, January 18th. माननीय शिक्षण मंत्री आणि मादाम जॉर्ज रोम्पुनू सोमवार दिनांक 18 जानेवारी रोजी सायंकाळी श्री आणि श्रीमती लॉयझेल यांना मंत्रालयात उपस्थित राहण्यासाठी स्नेहपूर्वक आमंत्रण देत आहे. Instead of being delighted as her husband had hoped, she threw the invitation on the table resentfully and muttered, "What do you want me to do with that? And what do you expect me to wear if I go?" परंतु तिच्या नवऱ्याला अपेक्षेप्रमाणे आनंद होण्याऐवजी चिडून तिने ती निमंत्रण पत्रिका टेबलावर फेकून दिली. म्हणजे तिच्या नवऱ्याला वाटत होतं की मॅथिल्डेला आपण हे इन्व्हिटेशन कार्ड दाखवल्यावर तिला आनंद होईल, परंतु त्याचा जो अंदाज होता तो चुकीचा ठरला. मॅथिल्डेने ती निमंत्रण पत्रिका फेकून दिली, टेबलवर फेकून दिली आणि ती चिडून म्हणाली, मी याचं काय करावं असं तुमचं म्हणणं आहे आणि जर जायचं असेल तर मी कोणते कपडे घालावे अशी तुमची अपेक्षा आहे. कारण तिच्या मते तिच्याजवळ चांगले पार्टीला जाण्यायोग्य कपडे नव्हते. ही हॅडंट थॉट ऑफ दॅट, म्हणजे त्यांनी या गोष्टींचा विचारच केला नव्हता. ही स्टॅमर्ड, Why the dress you go to the theater in? It seems very nice to me. तो म्हणाला, का बरं थिएटरमध्ये जाण्यासाठी जो ड्रेस तू घालते तो माझ्या मते खूपच छान आहे. He stopped, stunned, distressed to see his wife crying. He stuttered, "What is the matter? Let's see, Mathilde. How much would a suitable dress cost?" त्याने या गोष्टींचा विचारच नव्हता केला. तो तिला चाचरत म्हणाला की तू जो ड्रेस घालते तो खूपच छान आहे. आणि त्यांनी तिला म्हटलं, ती रडत होती तर त्यांनी तिला विचारलं की काय झालं मेथडला, बघूया आपण काय करता येईल आणि एखाद्या योग्य ड्रेसची काय किंमत असेल. शी थॉट फॉर ए मोमेंट, computing the cost and also wondering what amount she could ask for without an immediate refusal. At last she answered hesitantly, "I don't know exactly, but I think I could do it with 400 francs." तिने क्षणभर विचार केला, किमतीचा हिशोब केला आणि आपल्या नवऱ्याकडून नकार येऊ नये म्हणून किती किंमत सांगावी याचा ती विचार करू लागली. शेवटी ती घुटमळत म्हणाली की मला नक्की माहिती नाही, परंतु बहुतेक 400 फ्रँकमध्ये मी जमवून घेईन. ही टर्न ए लिटिल पेल बिकॉज ही हॅड बीन सेव्हिंग द एक्झॅक्ट अमाउंट टू बाय ए गन फॉर ए हंटिंग समर इन द कंट्री नियर नांतेर विथ ए फ्यू फ्रेंड्स. त्याचा चेहरा थोडा उतरला, कारण बरोबर तेवढेच पैसे काही मित्रांबरोबर नांतेर जवळच्या एका प्रदेशात उन्हाळ्यातील शिकारीसाठी बंदूक विकत घेण्यासाठी त्याने ते राखून ठेवलेले होते, साठवून ठेवलेले होते. आणि तरीही तो म्हणाला, ठीक आहे, मी 400 फ्रँक्स तुला जमवून देतो, 400 फ्रँक तुला देतो, तू खरोखरच एखादा सुंदर ड्रेस विकत घे. However, he said, "Very well, I can give you 400 francs. But try and get a really beautiful dress." The day of the party drew near and Madame Loisel seemed sad, restless, anxious, though her dress was ready.
तिचा ड्रेस तयार होता, पण तरीही पार्टीचा दिवस जवळ आला तशी ती मादाम लॉयझेल दुःखी, अस्वस्थ आणि बेचैन होऊ लागली. वन इव्हनिंग हर हजबंड सेड टू हर, व्हॉट्स द मॅटर? यू हॅव बीन ऍक्टिंग स्ट्रेंज धिस लास्ट 3 days. एका सायंकाळी तिचा नवरा तिला म्हणाला, काय झालं? गेले 3 दिवस तू विचित्र वागतेस. शी रिप्लाइड, आय एम अपसेट दॅट आय हॅव नो ज्वेल्स, नॉट ए सिंगल स्टोन टू विअर. आय वुड रॅदर नॉट गो टू द पार्टी. माझ्याकडे दागिने नाही, घालायला एकही मौल्यवान रत्न नाही, म्हणून मी दुःखी आहे. त्यापेक्षा मी पार्टीला न गेलेलंच बरं, असं तिने उत्तर दिलं. यू कुड विअर फ्लॉवर्स, ही सेड. दे आर व्हेरी फॅशनेबल ॲट धिस टाइम ऑफ इयर. तू फुलं माळू शकतेस, तो म्हणाला. सध्याच्या काळात त्याची फॅशन आहे. शी वॉज नॉट कन्व्हिन्स्ड. म्हणजे तिला ती समजूत काही पटेना, तिची समजूत काही पटेना. द नेक्स्ट डे शी वेंट टू हर फ्रेंड्स हाऊस अँड टोल्ड हर ऑफ हर डिस्ट्रेस. म्हणजे दुसऱ्या दिवशी ती तिच्या मैत्रिणीकडे गेली आणि तिने आपली व्यथा किंवा दुःख, डिस्ट्रेस म्हणजे व्यथा किंवा दुःख, तिने आपल्या मैत्रिणीला सांगितलं. मादाम फॉरेस्टियर वेंट टू हर मिरर वॉर्डरोब, टूक आउट ए लार्ज बॉक्स, ब्रॉट इन बॅक, ओपन इट अँड सेड टू मादाम लॉयझेल, चूज माय डिअर. मादाम फॉरेस्टियर आपल्या आरशाच्या कपाटाजवळ गेली आणि त्यातून तिने एक मोठी पेटी बाहेर काढली आणि ती घेऊन परत आली आणि मादाम लॉयझेलला म्हणाली, म्हणजे मॅथिल्डेला म्हणाली, यातून तू निवड कर माझ्या लाडके. फर्स्ट मॅथिल्डे सॉ सम ब्रेसलेट्स, दॅन ए पर्ल नेकलेस. शी ट्राईड ऑन द ज्वेलरी इन द मिरर. मॅथिल्डाने प्रथम सोन्याचे काही ब्रेसलेट्स पाहिले. त्याच्यानंतर तिने एक मोत्याचा हार पाहिला आणि नंतर तिने ते दागिने आरशात बघत घालूनही पाहिले. शी केप्ट आस्किंग, यू हॅव नथिंग एल्स? आणखी काही नाही का तुझ्याकडे? तिने आपल्या मैत्रिणीला विचारले. व्हाय येस, बट आय डोंट नो व्हॉट यू लाईक. आहेत ना, पण तुला नक्की काय आवडेल मला माहिती नाही, तिची मैत्रीण म्हणाली. व्हाय येस, बट आय डोंट नो what you like. Suddenly she discovered in a black satin box a superb diamond necklace, and her heart began to beat with uncontrolled desire. अचानक तिला एका काळ्या सॅटिनच्या पेटीमध्ये एक सुंदर रत्नहार दिसला आणि अनावर इच्छेने तिचे हृदय धडधडू लागले. शी फास्टेंड इट अराउंड हर नेक अँड स्टूड लॉस्ट एक्स्टसी ऑन. शी लुक्ड ॲट हरसेल्फ. थरथरत्या हाताने तिने तो हार उचलला. आपल्या गळ्याभोवती तो हार तिने गुंफला आणि हर्षभरीत नजरेने स्वतःकडे ती पाहत राहिली. देन शी आस्क्ड anxiously, hesitating, would you lend me this, just this? तिने हळूच संकोचात मैत्रिणीला विचारलं, एवढा हा हार मला तू घालायला देशील का? व्हाय येस, ऑफकोर्स. हो, का नाही, नक्की देईन. शी थ्रू हर आर्म्स अराउंड हर फ्रेंड्स नेक रॅप्चरसली, देन फ्लेड विथ हर ट्रेजर. तिने खूप आनंद होऊन आपल्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तो आपला खजिना घेऊन ती झपाट्याने निघून गेली. ट्रेजर म्हणजे खजिना. The day of the party arrived. Madame Loisel was a success. She was the prettier than all the women, elegant, gracious, smiling, and full of joy. अखेर पार्टीचा दिवस उजाडला आणि मादाम लॉयझेलला मोठे यश मिळाले. सगळ्या बायकांमध्ये सर्व स्त्रियांच्या तुलनेत ती सुंदर दिसत होती. ती लावण्यवती, आकर्षक आणि खुश होतीच.
आणि सगळ्या बायकांमध्ये ती सुंदर दिसत होती. शी डान्स्ड वाइल्डली विथ पॅशन, फॉरगेटिंग एव्हरीथिंग इन द ट्रायम्फ ऑफ हर ब्युटी अँड सक्सेस, फ्लोटिंग इन ए क्लाउड ऑफ हॅपीनेस. तिच्या सौंदर्याच्या आणि विजयाच्या आनंदात बेभान होऊन ती मुक्तपणे नाचत होती आणि यशाच्या सुखाच्या लाटांवर जणू ती तरंगत होती. मॅथिल्डा अँड हर हजबंड लेफ्ट ॲट अबाउट 4 o'clock in the morning. When they were finally in the street, they could not find a cab. म्हणजे टॅक्सी. कॅब म्हणजे टॅक्सी. They walked down toward the scene till they found one. They were dropped off at her door in the Rue de Martyrs, and sadly it was all over for her. पहाटे 4 वाजता मॅथिल्डे आणि तिचा नवरा तिथून निघाले. ते रस्त्यावर येऊन पोचले तरी त्यांना एकही टॅक्सी मिळेना. सीनच्या दिशेने ते चालू लागले तेव्हा त्यांना अखेर एक टॅक्सी मिळाली. रू द मार्टर्स येथील त्यांच्या घराच्या दारापाशी टॅक्सीनी त्यांना सोडले आणि अखेरीस मॅथिल्डेसाठी या सर्व गोष्टी संपल्या. इन फ्रंट ऑफ द मिरर शी टूक ए फायनल लुक ॲट हरसेल्फ इन ऑल हर ग्लोरी and but suddenly she uttered a cry. आरशासमोर पुन्हा एकदा अभिमानाने तिने स्वतःला न्याहाळलं आणि एकदम ती किंचाळली. She no longer had a necklace round her neck. तिच्या गळ्यातील तो रत्नहार तिला दिसला नाही. तो रत्नहार गायब झाला होता. What is the matter? asked her husband. काय झाले? तिच्या नवऱ्याने तिला विचारले. शी टर्न टुवर्ड्स हिम पॅनिक स्ट्रिकन. आय नो लॉंगर हॅव मॅडम फॉरेस्टियर्स नेकलेस. पॅनिक स्ट्रिकन म्हणजे भीतीने हादरून ती तिच्या नवऱ्याला म्हणाली की माझ्याकडे तो मॅडम फॉरेस्टियरचा हार नाही. ही स्टूड अप डिस्ट्रॉट म्हणजे गोंधळलेला किंवा चिंताग्रस्त झालेला. ही स्टूड डिस्ट्रॉट. व्हॉट? हाऊ? दॅट्स इम्पॉसिबल. तो गोंधळून उभा राहिला. काय? कसं? हे शक्य नाही.